हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहे जिजुरीला. सोनाली बघा किती खतरनाक दिसते. तर पावसाचं वातावरण तर खतरनाक होतंच, तरी पण आम्ही गेलो. सोनाली बघा, सोनाली आणि शर्विल, तर ही आमची फॅमिली, दादा. तर आम्ही बघा ओला बुक केलेला. ओला असला आला होता, 15 लाखाची गाडी आलेली आम्हाला, 250 रुपये डायरेक्ट वल्लभनगर स्टँडला सोडण्यासाठी. आम्ही पण आश्चर्यचकित झालो. हे बघा ही आमची ओला गाडी. ते गाडीत बसलेलो आहे आम्ही सर्वजण. मी डॉनसारखं पुढे बसलेलो. आमच्या फॅमिलीला व्हिडिओ वगैरे जास्त आवडत नाहीत कारण आम्ही खेडेगावातले पोरं आहेत. तर हे बघा आम्ही आता वल्लभनगर बस स्टॉपला आलेलो आहे. तर आम्ही बस पकडून आता आम्ही चाललेलो आहे जेजुरीला. पूर्ण मागं बसलेलो आहे कारण बस फुल भरलेली, एवढं गच्च भरलेली काय सांगण्यासारखं नाही. तर आम्ही जात असताना अचानक मेट्रो ट्रेन पण चालली होती. आमची आत्ती बोलली की जरा थोडासा व्हिडिओ करून ठेव. मेट्रो ट्रेन एवढ्या वरनं कसं काय जातो हे आश्चर्यचकित झालं. तर कमेंटमध्ये नक्की कळवा, ट्रेन असं एवढ्या वरनं कसं काय जातो आहे. तर हे कोकण आपला किती हिरवंगार दिसतोय. पावसाची अजून सुरुवात झालेली नाही, परफेक्ट सुरुवात झालेली नाही अजून. असं हळूहळू झिरमाट वगैरे म्हणजे चालू आहे बारीक पाऊस, जसं पाहिजे तसं नाही आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे जेजुरी बस स्टॉपला. बघा जेजुरीचं बस स्टॉप आहे. ही शार्विलच्या टेन्शनमध्येच होता. तर आता आम्ही चाललेलो आहे जेजुरीच्या देवस्थानाकडे. जेजुरीचं देवस्थान आहे डोंगरावर आहे. तर आम्ही बस स्टॉपवरून हळूहळू पायी चाललेलो आहे. तर बघा हे रस्त्याच्या एकदम कडेला रस्ते सुरुवात होते. इथं 5-10 मिनटं चालायला लागतं. त्यानंतर आम्हाला जरा लागली भूक. तर म्हणलं आम्ही नाश्ता वगैरे करूया, कारण पुढं आता पायऱ्या वगैरे चढायचे आहेत. पहिल्यांदा मिसळ घेतलेला, त्याने पुरी भाजीची ऑर्डर दिलेली. तर बघा असं आम्ही वॉकिंग करत हळूहळू चाललेलो. इथे येऊन पोचलो. आता इथून आम्हाला जायचं आहे पायऱ्यावर चढून. हेच ते ठिकाण आहे जे नवीन लग्न होतं ते 5 पायऱ्या घेऊन आपल्या सरकारला घेऊन वर चढतात. आणि तुम्ही बघू शकता की इथं गर्दी खूप आहे. ह्या गर्दीतून वर चढायचं म्हणजे गर्दी खूप आहे, कारण ऑफ सीझन आहे तरी पण एवढं गर्दी आहे. कारण संडेला त्या देवाचा वार आहे. संडेला तर खूप गर्दी असते चालायला, तर पायवाट पण नसते, एवढं गर्दी असते. तुम्ही बघू शकताय की इथं बांधकाम पण चालू आहे. बांधकाम चालू आहे कारण 2-3 ठिकाणाहून वर येण्यासाठी रस्ता करतायत. त्याच्यामुळं गर्दी खूप असल्यामुळं 2-3 ठिकाणी वर येण्यासाठी रस्ता करतायत त्याने. तर आम्ही हळूहळू वर चाललेलो आहे, कारण शार्विल वगैरे असल्यामुळं फास्ट जाता येत नाही आम्हाला. तर हा लहान मुलगा कसं वाजवत आहे. ज्याला ज्याची वटी वगैरे आहे ते इथं भरू शकतात, असं आहे. ती गर्दी वगैरे आहे. आणि तुम्ही बघू शकताय की इथं कोण घरी गोंधळ घातलं नाही म्हटलं तर इथं देवस्थानात गोंधळ घालतात. इथं आम्ही थोडासा जरा सरबत पिण्यासाठी मध्येच ब्रेक घेतला. सगळ्यांची तोंड वाकडे झालेले आहेत कारण चालून बसलेले आहेत. इथं आम्ही आखरी कार पोचलो. जे भंडारा वगैरे टाकून इथे व्हिडिओ करतात हेच ते ठिकाण. इथून व्हिडिओ करतात बघा तिथं समोरून. तर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर हळूहळू पूर्ण देवस्थानाला वेढा घालत आहे. तुम्ही बघू शकताय की इथं दर्शनासाठी गर्दी किती आहे, किती रांगा आहेत. आम्ही रांगेत वगैरे काय थांबलेलो नाही, कारण आम्हाला खूप वेळ होते. परत आम्हाला इथून पुण्याला जायचं होतं. पुण्यापासून 60-70 किलोमीटर आहे, कारण ट्रॅफिक वगैरे असल्यामुळं वेळ होतो. म्हणून आम्ही इथं बघा आता ते हात ठेवून व्हिडिओ करतात ते ठिकाण आहे तिथं. आणि इथून पूर्ण वरून बघा कसा व्ह्यू दिसतोय. पाणी वगैरे इथं बघा कसं तलावात साचलेलं आहे. अजून फुल भरलेलं नाही. पाऊस तसा पाहिजे तसा परफेक्ट नाही, चालू झालेलं नाही आहे. आणि तुम्ही बघू शकताय की जेजुरी गाव किती मोठं आहे. तर हे जुन्या काळातलं हे पालखी आहे. हे किती जड असणार आहे बा. माणसं कसं उचलत असतील, तेव्हा ताकदवान माणसं होते अगोदर. तर बाई समोरून परत आम्ही पूर्ण वेढा घालून परत समोर आलो. तर आम्ही दर्शन वगैरे करून आता घेत आहे खाली हळूहळू चाललेलो आहे.
कारण गर्दी खूप असल्यामुळे इथे एक यूट्यूबर होता, त्याची जरा ओळख वगैरे केली. त्याचा काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही आम्ही. ओळख वगैरे करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगितलं. गर्दी खूप असल्यामुळं आपला भाऊ पण व्हिडिओ करत चाललेला, आम्ही त्याच्या मागं व्हिडिओ करत चाललेलो. आम्ही काय जरा प्रसाद वगैरे घेतला, लिंबू सरबत पिला आणि जरा एनर्जी वाढवली आणि हळूहळू चाललो आम्ही खाली. कारण सगळेजण इथं येलो कलरचा वर कागद घातल्यामुळे सगळे येलो दिसते आणि सगळं भंडारा वगैरे पडल्यामुळं ते पण भंडारा दिसते. इथं आम्ही जरा आता फोटोशूट वगैरे करणार आहे. तर इथं बघा छत्रपती श्री शाहू महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांची ऐतिहासिक भेट इथं झालेली होती. त्याचा पूर्ण फ्रेम तयार केलेला आहे यांनी इथं जेजुरीमध्ये. हे पण थोडं बघण्यासारखं पॉईंट आहे, चांगला आहे. इथंच उतरतानाच आहे पायऱ्यावर, खतरनाक आहे. वा इथून किती खतरनाक दिसते खाली. इथं गार्डन वगैरे आहे, इथून सुद्धा खाली जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे त्याने. तर आम्ही एवढं सगळं झाल्यानंतर हळूहळू चाललेलो आहे खाली. आता तुम्ही बोलत असाल की यूट्यूबला व्हिडिओ वगैरे काय येत नाही, तर असं काही नाही आहे. आम्ही यूट्यूब वगैरे चालवतो आहे, पण जसं वेळ भेटेल तसं. हे बानुबाईचं देवस्थान आहे इथं साईडला खाली उतरताना. बघा हे बानुबाईचं मंदिर आहे. सगळेजण इथं पण दर्शन घेतात. काही लोक जाताना घेतात, तर काही लोक खाली उतरताना घेतात. आम्ही खाली उतरताना घेतलेलं दर्शन. तर बघा तुम्हाला पण पाहायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता जेजुरीला. आणि बघू शकता की इथं आमचं शार्विलचं फोटोशूट चाललेलं आहे. आणि आमच्या सोनाली बघा त्याला कॅमेऱ्याकडे बघण्यासाठी कलाकार करत आहे. मी काय तर कला चालू आहे, कारण शार्विल काय कॅमेऱ्याकडे बघत नव्हता. आमचा दादा बोलत होता की आमचा काय सारखा व्हिडिओ करतोस भाऊ, कारण व्हिडिओ वगैरे काय त्यांना आवडत नाही. मीच जरा व्हिडिओचा शौकीन आहे, कारण एक आठवण राहते म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे करून ठेवतो. यूट्यूबला, इंस्टाग्रामला पण शॉर्ट व्हिडिओ करतो. हळूहळू करत आम्ही आता चाललेलो आहे खाली. आणि ज्याला चालता वगैरे येत नाही त्याला इथं डोली आहे बघा, याच्यावर माणसं वर जाऊ शकतात बसून. त्यांचे काय चार्जेस असतील ते घेऊन तुम्हाला वर जातील, दर्शन वगैरे करून आणि परत आणि खाली सोडतील. हे पूर्ण आता खालच्या टप्प्यात आलेलो आहे आम्ही आता. बघा ते ठिकाणी इथून पायऱ्या चालू होतात. ज्याची नवीन जोडी आहे ते इथून 5 पायऱ्या घेऊन वर चढतात. तर व्हिडिओ करतानंतर कोण नवीन जोडी आलेली नाही, पण नवीन जोडी भरपूर गेले आहेत वर. मी पण पहिल्यांदा गेल्यानंतर सोनालीला घेऊन वर चढलेलो. आम्ही आता हे दुसऱ्यांदा जेजुरीला गेलेलो आहे. रात्रीकर आम्ही दर्शन घेऊन आलो बाहेर. आता इथून फक्त पायऱ्या वगैरे काय नाही, स्टँडला जाण्यासाठी इथून 5 मिनिटाचा रस्ता आहे, वॉकिंग करत जाऊ शकतो. हे बघा तर हळूहळू आम्ही इथून बाहेर पडत आहे. गर्दी खूप असल्यामुळं काय हळूहळू आम्ही आता बाहेर चाललेलो आहे. तर हे मेन पॉइंट. हळूहळू जरा आपण प्रसाद वगैरे घेतला, चिरमुरं पेढं. शार्विलला खेळणी पण घेतलं. शार्विलला खेळणी घेतले, शार्विलला एक टोपी घेतला. तर लगेच रोड क्रॉस करून आम्ही आलो परत स्टँडवर. इथून झूम करून बघता स्टँडवरून परफेक्ट दिसतंय. तर हे आम्ही आता रात्री चाललेलो आहे घरी. खूप वेळ झाला रात्री. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर आम्ही ओला बुक करून परत आलो आमच्या घरी. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.